गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत की समर्थांनी या मनुष्याला आहे ना प्रत्येक वेळी जाग केलेला आहे। समर्थांनी सांगितलेलं आहे ना, तर तू झोपशील ना तर तू निरंतर अधोगतीला जाशील, म्हणून तू जागे राहायला हवं। या कर्मामध्ये तू जागर राहशील ना तर तुझ्या मृत्यूनंतर तुझा शेवट आहे ना तो चांगलाच होईल, आणि या कलियुगाचा शेवटसुद्धा तुझा चांगला होईल। पण मनुष्य मात्र बघा, तो झोपी गेलेला नसतो, मुद्दाम झोपेचं ढोंग करतो आणि वाईट गोष्टीच्या मागे लागत असतो। पण समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आज आपण पाहणार आहोत हा गरुड पुराण आहे ना, या गरुड पुराणामध्ये काही विशेष गोष्टी सांगितलेल्या आहेत, आणि या विशेष गोष्टी आहेत ना त्या काही माणसांना माहीतसुद्धा नाही। पण ह्या गोष्टींचं हे गुपित रहस्य आहे ना, आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत। म्हणजेच स्त्री पुरुषाचं जीवन नक्की असावं कसं, मृत्यूनंतर काय होतं, या सर्व गोष्टींचं विश्लेषण आहे ना या निरूपणामध्ये आपण करणार आहोत। बघा, तुम्हाला माहीतसुद्धा असेल, विशेषतः हे गरुड पुराण आहे ना, बघा घरामध्ये आपल्या कुणाचा मृत्यू होतो आणि मृत्यूनंतर ते आपण कथाकार बोलवतो, आणि हे कथाकार आहेत ना ते गरुड पुराण सांगतात। म्हणजे या गरुड पुराणामध्ये मनुष्याच्या कर्माचा लेखाजोखा सांगण्यात आलेला आहे, ज्यामुळं मनुष्याचं पाप आणि पुण्य आहे ना हे निश्चित होतं। तसंच या गरुड पुराणात माणूस आहे ना मृत्यूनंतर पुढच्या जन्मी महिला बनणार आहे की पुरुष बनणार आहे ना, तो या योनीतून निघून कोणत्या जन्मात जाणार आहे हे देखील सांगितलं गेलेलं आहे। आता जाणून घेऊया या गरुड पुराणामध्ये काय काय सांगितलं गेलेलं आहे। पहिली गोष्ट म्हणजे गरुड पुराणामध्ये असं सांगितलं आहे, जे लोक दुसऱ्याला मारून कुटुंबाचं पालन पोषण करतात ना, जसं की लुटमार करणं, प्राणी मारणं किंवा शिकार करणं, ते लोक पुढील जन्मामध्ये आहेत ना बकरा बनत असतात आणि कसाईच्या हातून मरण होतं। बघा, धार्मिक ग्रंथानुसार जे लोक स्त्रियांचं शोषण करतात त्यांना पुढील जन्मामध्ये कोणत्या ना कोणत्या भयंकर रोगाचा सामना करावा लागतो। त्याचबरोबर दुसऱ्या स्त्रीशी संबंध ठेवणारी व्यक्ती आहे ना पुढील जन्मामध्ये नपुंसक बनत असते। बघा, आपण म्हणतो ना की हे आयुष्य आहे तर मजा करून घ्या, पण पुढच्या जन्मामध्ये याचा परतावा आहे ना, हे भोग आपल्याला भोगावे लागणार आहेत। म्हणून आपण कधी बघा, आपण कधी विचार करतो की हा माणूस तर चांगला आहे, पण याच्या नशिबी एवढं दुःख काय। तर हा मागच्या जन्माचा भोग आहे ना तो प्रत्येकालाच भोगावा लागतो। म्हणून हा जन्म भगवंतांनी दिलेला आहे ना, या जन्मात चांगले कर्म करा, तेव्हा पुढचा जन्म तुमचा आनंदामध्ये जाणार आहे। म्हणून बघा, आपण पुढे पाहूया, कधी गुरुच्या पत्नीशी गैरवर्तन जर केलं ना त्या व्यक्तीला पुढील जन्मामध्ये कुष्ठरोग होतो। म्हणजेच बघा, आपल्यापेक्षा वडीलधारा मनुष्य असेल, त्याच्या पत्नीशी तुम्ही चांगलं वागलं नाही, त्याच्याशी तुम्ही टिंगलटवाळी केली, तर पुढच्या जन्मामध्ये तुम्हाला कुष्ठरोग होत असतो। असं मानलं जातं की या जन्मामध्ये पुरुषानं स्त्रीसारखं वागलं ना किंवा स्त्रियांच्या सवयी लावल्या, अशा लोकांना पुढील जन्मात स्त्रीचं रूप प्राप्त होतं। म्हणजेच आपण पाहिलं असेल, गर्भपात करणारे, स्त्री हत्या करणारे, म्हणजे कोणत्याही प्रकारचे खून करणारे लोक आहेत ना, हे कोबड्यासारखे जन्म घेतात। आणि एवढंच नाही,
तर नरक यातना भोगल्यानंतर पुढच्या जन्मी चांडाळ योनीमध्ये जन्म घेतात। जो माणूस मरताना भगवंताचं नाम घेतो ना, तो मृत्यूनंतर मोक्ष मार्गाकडे जातो। समर्थांनी सांगितलंच आहे ना, जो समर्थ मार्गाचा अवलंब केला ना, तुम्ही समजून जा, मोक्ष मार्ग तुमच्या जवळ आलेला आहे। पण मनुष्य मृत्यूपर्यंत येतो ना, तरी सुद्धा त्याचा भगवंतावर विश्वास बसत नाही। म्हणून हे समर्थ नाव आहे ना, हिच्यामध्ये बसायचं की दुसऱ्या नावेमध्ये बसायचं, आताच तुम्ही ठरवून घ्या। कारण हा मोक्ष मार्ग आहे ना, दुसऱ्या कुठेच तुम्हाला मिळणार नाही। तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात, त्यामुळं मृत्यूच्या वेळी देवाचं नाव घ्यावं, असे धार्मिक ग्रंथामध्ये सांगितलं सुद्धा आहे। आणि आपलं हिंदू पुराण काय सांगतं बरं? ज्याच्या नामस्मरणामध्ये भगवंत असेल ना, त्याला मोक्ष प्राप्ती नक्कीच प्राप्त होते। पण आपल्या वैखरीमध्ये सदाशिव्या शाप असतील, त्याला आपल्याला मोक्ष मिळेल का बरं? कधीच मिळणार नाही। म्हणून गरुड पुराणानुसार जे लोक आपल्या आईवडिलांना किंवा मुलांना त्रास देतात ना, त्यांना पुढचा जन्म मिळतो, परंतु हे लोक पृथ्वीवर जन्म घेऊ शकत नाही, ते गर्भामध्येच मरत असतात। शास्त्रानुसार गुरूंचा अपमान करणाऱ्यांना नरकात स्थान मिळतं। गुरूंचा अपमान करणं म्हणजे देवाचा अपमान करणं असं म्हणतात। अशा व्यक्तीला पाण्याशिवाय ब्रह्मराक्षसाचा जन्म होतो। जे लोक फसवणूक करतात, दुसऱ्याला फसवतात, अशा लोकांना पुढचा जन्म घोबड्यासारखाच मिळतो। त्याचवेळी कोणाची खोटी साक्ष देणाऱ्यांना अंधत्व प्राप्त होतं। जो पुरुष आपल्या गुरुच्या पत्नीशी संबंध ठेवतो ना, तो पुढील जन्मामध्ये सरड्याच्या रूपामध्ये जन्म घेत असतो। गरुड पुराणानुसार असे पुरुष जे आपल्या मित्राच्या पत्नीशी शारीरिक संबंध ठेवतात, बघा ही गोष्ट प्रत्येकानं लक्षात घ्या। कधी कधी आपली मैत्री एवढी घट्ट होते ना, की बघा आपल्या मित्राच्या पत्नीच्या आपण प्रेमात पडतो। पण हे चांगलं आहे का? कधीच नाही। जिथे आपण चोळी परत खाणं खातो ना, तिथे कधीच धोका देऊ नये, आणि तो धोका शास्त्रामध्ये सुद्धा निषिद्ध मानलेला आहे। म्हणून असे जे मित्र असतात ना, यांना 2 हात लांबच ठेवा, कारण त्यांचा जन्म पुढच्या जन्मामध्ये ते गाढव बनत असतात। म्हणून गरुड पुराणानुसार जे पुरुष स्त्रियांचा आदर करत नाही, त्यांना दिवसेंदिवस मारहाण करत असतात, शिवीगाळ करत असतात, ते पुढच्या जन्मामध्ये नपुंसक होतात। अशी विवाहित स्त्री आहे ना, जी इतर पुरुषांशी संबंध ठेवते, तिला नरक यातना भोगाव्या लागतात। आणि अशा स्त्री पुढील जन्मामध्ये सरडा, साप किंवा वटवाघळाच्या रूपामध्ये जन्म घेते। या नरकाच्या यातनांपासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि मनुष्याच्या रूपात पुन्हा जन्म घेण्यासाठी मनुष्याने जीवनकाळामध्ये नेहमी सत्कर्म केले पाहिजेत। समर्थांनी सांगितलंच आहे ना, मनुष्यानं आता हे सत्कर्म म्हणजे काय बरं? समर्थांनी रोज आपल्याला उपासना करायला सांगितलेली आहे, रोज श्रवण करायला सांगितलेलं आहे, पण मनुष्य मात्र उपासनेला कधीच महत्त्व देत नाही। जर तुम्हाला मोक्षप्राप्ती हवी असेल ना, तर उपासना तुम्ही केलीच पाहिजे। कारण स्वर्गातून येणारा तो वारा आहे ना, तो ब्रह्ममुहूर्तावर येत असतो, आणि तो रोज आपल्या मनाला स्पर्श करून गेला ना, तर मोक्ष प्राप्तीही झालीच समजा। आपले कर्मसुद्धा व्यवस्थित व्हायला लागतात। मग ज्याचे कर्म व्यवस्थित होतील ना, त्याला मोक्षप्राप्तीपासून कोणी अडवू शकतो का? कधीच अडवू शकत नाही। म्हणजेच यासोबतच या गरुड पुराणात सांगितलेल्या गोष्टींचं पालन करावं। म्हणजे महिलेच्या रूपामध्ये हा जन्म आहे ना, गरुड पुराणानुसार जर कोणी पुरुष महिलेसारखे व्यवहार करत असेल, तर त्या पुरुषाची आत्मा आहे ना, पुढच्या जन्मात महिलेचं रूप घेते। बघा आता हा गिधाड असेल, गिधाड जी व्यक्ती
आपल्या मित्राची फसवणूक करते, अशी व्यक्ती पुढच्या जन्मामध्ये डोंगरावर राहणाऱ्या गिधाड्याच्या जन्माला जाते, असं गरुड पुराणामध्ये सांगितलेलं आहे. बघा आता कुत्रा आणि गाढव कोण होतो? गरुड पुराणानुसार एखादी व्यक्ती धर्माचं पालन करत नसेल आणि धर्माचा विरोध जर करत असेल ना, तर ती व्यक्ती पुढच्या जन्मामध्ये कुत्रा किंवा गाढव बनते. पुढे पाहूया कुष्ठरोगी कोण होतो. बघा पुरुषाने जर एखाद्या महिलेची हत्या केली तर तो पुरुष पुढच्या जन्मामध्ये कुष्ठरोगी बनतो, असं गरुड पुराणामध्ये म्हटलेलं आहे. आता सगळ्यांच्या मनामध्ये असणारा एक प्रश्न, नरकामध्ये नक्की कोण जातं बरं? गरुड पुराणानुसार जी व्यक्ती दुसऱ्याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध ठेवतो तो नरकात जात असतो. त्याला लांडगा, कुत्रा, गिधाड, कोल्हा, साप किंवा कावळ्याचा सुद्धा जन्म मिळतो. आता बघा वटवाघळ कोण होतं ना, ते आता आपण पाहणार आहोत. गरुड पुराणानुसार ज्या महिला विवाहानंतर दुसऱ्या पुरुषाशी संबंध ठेवतात अशा महिला आहेत ना, पुढील जन्मी वटवाघळाच्या योनीमध्ये जन्म घेतात. आता पुढे पाहूया बैलाचा जन्म कुणाला मिळतो. गरुड पुराणानुसार असं सांगण्यात आलेलं आहे, जो ब्राह्मण इतरांना योग्य गोष्टी शिकवत किंवा सांगत नाही ना, तो पुढच्या जन्मात बैल म्हणून जन्माला येतो. आता पुढे पाहूया जळू, या जळूच्या रूपामध्ये कोण निर्माण होत असतं. गरुड पुराणानुसार घरात सतत भांडण करणाऱ्या महिला पुढच्या जन्मामध्ये जळू म्हणून जन्माला येतात. आता बघा कधी कधी मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना, बघा मूळ गर्भातच मरण पावतं. म्हणजे गर्भात मृत्यू पावणारा मुलगा असतो ना, तो कोणतं पाप केलेला असतो ते आता आपण पाहणार आहोत. आई वडील, भाऊ बहीण यांना त्रास देणाऱ्या व्यक्तीला पुढील जन्म मिळतो, मात्र ते पृथ्वीवर येऊ शकत नाही. त्यांचा मृत्यू गर्भामध्येच होऊन जातो, असं गरुड पुराणामध्ये म्हटलेलं आहे. आता बघा सतत कधी कधी आपल्या घरामध्ये असेल किंवा आपण इतर बाहेरच्या जगामध्ये सुद्धा पाहतो, जन्माला आल्यापासून आजारपण त्यांना कधीच सोडत नाही. अशा व्यक्तींनी कोणते कर्म केलेले असतात ना, ते आता आपण पाहणार आहोत. गरुड पुराणानुसार जो पुरुष महिलेला मारहाण करतो अशा व्यक्तीला पुढच्या जन्मामध्ये अनेक व्याधी जडतात. अशा व्यक्तींना कायम आरोग्याची समस्या निर्माण होते. असे लोक आहेत ना, घुबड आणि बकरा म्हणून जन्म घेतात. गरुड पुराणानुसार ज्या व्यक्तीनं जीवनात स्वतःच्या स्वार्थासाठी इतरांची फसवणूक केली असेल, कपटीपणा अन्याय केला असेल, त्यांना पुढील जन्मामध्ये घुबडाच्या रूपामध्ये जन्म मिळतो. ज्यांनी आयुष्यात पशु पक्षी प्राण्यांना कोणत्याही रूपामध्ये त्रास दिला असेल, त्यांना पुढचा जन्म आहे ना शेळीच्या रूपामध्ये मिळत असतो. ज्यांना कसाईच्या हातून गळा चिरून मरण होतं. बघा आता पुढे पाहूया, जो व्यक्ती आपल्या गुरूंचा अपमान करतो ना, तो देवाचा अपमान मानला जातो. असं करणाऱ्या व्यक्तींसाठी नरकाचे दरवाजे आहेत ना, ते उघडल्यासारखे आहे. जो शिष्य गुरुशी वादविवाद करतो तो पुढील जन्मामध्ये निर्जळ वनात ब्रह्मराक्षस म्हणून होतो. आता ही सर्व माहिती आपण पाहिली ना, ती सर्व शास्त्रानुसार पाहिलेली आहे. आपल्या हिंदू पुराणामध्ये, गरुड पुराणामध्ये या पूर्ण स्त्री पुरुषाचा संबंध आहे ना, कशा पद्धतीने जन्म घेत असतो याचं सर्व विश्लेषण आपण पाहिलेलं आहे. पण आता पहिली गोष्ट तुमच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झालेला असेल की नक्की आम्ही कर्म नक्की करावेत तरी कसे, नक्की आमच्याकडून परमेश्वराची सेवा होईल तरी कशी. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, तुम्ही किती बुक वाचन करता ना, किती तुम्ही ग्रंथ वाचन करता हे जास्त महत्त्वाचं नाही, पण आपण या निर्माण झालेल्या या जगामध्ये आपण कसे वागतो ना, कारण आपण मनुष्य आहोत. मनुष्यामध्ये आपल्याला जीवन जगायचं आहे. मग त्या मनुष्यामध्ये जीवन जगताना जर आपली सतत भांडणं होत असतील
बघा, काही माणसं असतात ना, आपल्या पत्नीशी वारंवार भांडणं करतात, आपल्या मुलांना मारझोड करतात, आपल्या आईवडिलांना त्रास देतात, बघा वेगवेगळ्या गुणांनी ते बरबटलेले असतात. म्हणजे समर्थांनी सांगितलेलं आहे, जर तुम्ही या पृथ्वी तलावर जन्माला येऊन जर तुम्ही माणसात तुम्हाला परमेश्वर दिसत नसेल, तर तुम्ही किती भक्तिमार्ग जरी केला ना, तरी तो शून्य आहे. तुम्हाला लिहिता वाचता आलं नाही तरी चालेल, पण ज्यावेळी तुम्हाला माणसामध्ये देव दिसत नसेल ना, तर तुम्ही समजून जा, तुम्हाला अजून भक्ती मार्गाचा क सुद्धा माहीत नाही. म्हणजेच काय? म्हणजेच तुमच्या जीवनामध्ये तुम्ही भक्ती मार्ग वेगळ्या मार्गावर नेलेला आहे. जो तुम्ही व्यवस्थित समजत आहात ना, तो भक्ती मार्ग अजिबात नाही. जर तुमच्या जीवनामध्ये भरपूर दान होत असेल, म्हणजे काय? समर्थांनी सांगितलेलं आहे, तुमच्याकडे काही नसताना झालेलं दान असतं ना, ते सर्वात श्रेष्ठ दान मानलं जातं. बघा, कधीकधी आपल्याकडं बघा, आपण कधी जेवायला बसतो आणि जेवायला बसतावेळी अचानक एखादा बघा कुत्रा असेल, एखादी गाय असेल किंवा एखादा भिकारी जरी वाटेतून चालला असेल ना, का बघा आपल्या शेजारी आल्यानंतर आपण आपल्या ताटातले थोडे घास त्याला द्यायला पाहिजेत. म्हणजेच जरी आपल्याकडे काही नसेल ना, तरीसुद्धा तुमची देण्याची जर तुमची दानत होत असेल, तर तुम्ही समजून जा, तुमची भक्ती योग्य मार्गावर चाललेली आहे. तुमच्या जीवनामध्ये भरपूर प्रसंगसुद्धा येतील, पण तुमची भक्ती आहे ना, ती योग्य मार्गावर आहे. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आयुष्यात अडचणी काय कमी असतात का? भरपूर अडचणी आहेत, पण अडचणींमध्ये जो मार्ग काढतो ना, तोच खरा मनुष्य आहे ना. म्हणजे काय? म्हणजे हा लोभी माणूस कोण असतो बरं? एका गावामध्ये एक गरीब माणूस राहत होता. पोट भरण्यासाठी कोंबड्या पाळत असे. त्याच्याजवळ 10-12 कोंबड्या होत्या. त्या कोंबड्यांनी दिलेली अंडी आहे ना, तो विकून तो आपले पोट भरत असे. नेहमीप्रमाणे तो अंडी गोळा करण्यामध्ये गेला आणि त्याला काहीतरी चमकताना दिसलं. जवळ जाऊन तो पाहतो, तर काय एका कोंबडीनं चक्क सोन्याचं अंड दिलं होतं. ते सोन्याचं अंड पाहून त्याला खूप आनंद झाला. ते सोन्याचं अंड त्याने बाजारात जाऊन विकलं. त्यातून त्याला खूप पैसे मिळाले. असता आता रोज होत होतं. एके दिवशी त्यानं विचार केला, रोज एक सोन्याचं अंड विकण्यापेक्षा आपण एकदाच कोंबडीच्या पोटातून सगळी अंडी काढून घेतली पाहिजेत. ती सगळी अंडी आहेत ना, ती विकून आपण खूप श्रीमंत होऊ, असा विचार त्याच्या मनामध्ये आला. त्यानं त्या सोन्याच्या अंड देणाऱ्या कोंबडीचं पोट फाडलं, पण पोटात एक सुद्धा अंड नव्हतं. हे पाहून त्याला फार निराशा झाली, पश्चाताप झाला. आपल्या लोभामुळं त्यानं येणारी संपत्ती गमावलीच होते ना. याचं तात्पर्य काय बरं? कारण लोभ जर मनुष्याच्या जीवनामध्ये जास्त झाला ना, तर त्याच्या अधोगती व्हायला वेळ लागत नाही. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये हे लोभ आहे ना, अहंकार जोपर्यंत कमी होत नाही आणि समर्थ मार्ग तुम्हाला दिसत नाही ना, तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये दुःखच येणार आहे. म्हणून मिळालं सुख आहे ना, तर उपभोगायला शिका. ते मिरवत बसवू नका. दुःख जरी झालं ना, ते पचवायला शिकवायला पाहिजे, ते गिरवत बसवायचं नाही. अडचणी आपल्या जीवनामध्ये किती जरी आल्या ना, तरी त्यांना सोडून पळून जाऊ नका. जर कोणाचं प्रेम मिळालं तर ते जवळ करायचं, त्याचा हिशोब मांडत बसू नका. दिलंच जर आहे जीवन जगायचं, तर उगाच दिवस ढकलत बसू नका. सुखासाठी धडपड हवी, पण सुखाचा कुठेतरी समाधानाची सीमा असावी. पण मनुष्य मात्र या समाधान म्हणजे त्याला पैशामध्ये वाटतं. जो पैसा असतो ना, पैशाला पाहून तो समाधानी होतो. पण समर्थांनी सांगितलेलं आहे ना,
जो मनुष्य पैशाला पाहून समाधानी होतो ना, त्याची अधोगती नक्कीच ठरलेली आहे. मग तो कितीही भक्तिवान असो, कितीही त्यानं व्रत वैकल्य केलेले असो, कारण हे खरं समाधान आहे ना, हे मनाचं समाधान असायला हवं. जो आत्मीय समाधान निर्माण करतो ना, त्याला या जगामध्ये कधीच भय नाही. तो नक्कीच समाधानी होतो. भगवंताचा प्रेम निर्माण होतं. भगवंताचा आवडीचा मनुष्य होतो. म्हणून भगवंताच्या आवडीचं जर व्हायचं असेल ना, तर आपण ब्रह्ममुहूर्तावर उठायला हवं. ब्रह्ममुहूर्तावर उठून उपासना करायला हवी. म्हणजे आपल्याला कोणता जन्म मिळेल किंवा नाही मिळेल, पण आपण भगवंताच्या जर आवडीचं झालं ना, तर आपलं सर्व काही व्यवस्थित होईल. म्हणून आजपासून एकच गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला कर्म चांगली करायची आहेत. आणि जर कर्म जर तुम्ही चांगली केली ना, तर वेगळा भक्तिमार्ग करायची गरज नाही. नामस्मरण भगवंताचं घ्यावं लागेल. हे नामस्मरण आहे ना, तुम्हाला भगवंत असं म्हणतो का की माझ्या तुम्ही सतत मागे लागा. तुमचं काम करून हे नामस्मरण घ्यायचं आहे. आणि हे नामस्मरण आहे ना, जोपर्यंत आपल्याला गोडी लागत नाही तोपर्यंत हे नामस्मरणसुद्धा तुमच्या जीवनामध्ये निर्माण होणार नाही. म्हणून एकच गोष्ट करा, चांगले कर्म करा. दुसऱ्याच्या जीवनामध्ये सुख निर्माण करा. दुसऱ्याला दुःख देऊ नका. आपोआप तुमचं जीवन सुंदर होऊन जाईल. तुम्हाला कळणारसुद्धा नाही की मी होतो कसा आणि झालो कसा. सर्व काही तुमच्या मनासारखं होईल. तुम्ही स्वप्नामध्ये पाहिलेले जे स्वप्न आहे ना, ते सत्यामध्ये उतरेल आणि तुमच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होईल. म्हणजे समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जर तुमच्या कानावर कुठे भगवंताचं नामस्मरण ऐकायला आलं तर तिथे मागे हटू नका. लगेच तुमची पावलं थांबली पाहिजेत. ते नामस्मरण तुम्ही श्रवण करायला हवं. दुसऱ्याच्या भक्तिमार्गाला तुम्ही नावं ठेवू नका. जर आपण दुसऱ्याला नावं ठेवली ना, तर आपल्याला सुद्धा लोक नावं ठेवणार आहेत. याचं आपल्याला भान असावं. आपला भक्तिमार्ग आहे ना, दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख मानायला हवा. दुसरा काय करतो ना, त्याच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका. स्वतःची भक्ती अशी निर्माण करा ना की समोरच्या व्यक्तीला तुम्ही देवास्वरूप वाटायला हवं. तुमच्या जीवनामध्ये एवढं यश निर्माण होईल ना, तुम्हाला लोक देव बोलायला लागतील. तुम्हाला लोक देव मानायला लागतील. असं आपलं हे मन आहे ना, हे श्रेष्ठत्व निर्माण करायला हवं. तेव्हाचा समाज सुधरेल. जोपर्यंत आपण सुधरत नाही ना, आपल्या जीवनामध्ये बदल होत नाही, तोपर्यंत हा समाजाकडून तुम्ही अपेक्षा करू नका. स्वतः तुम्ही स्वतःच्या जीवनामध्ये बदल करा. हा बदल म्हणजे काय बरं? हा बदल म्हणजे आपल्या ऋषीमुनींनी शास्त्रामध्ये सांगितलंच आहे ना, जर मनुष्याने ब्रह्ममुहूर्तावर उठायची सुरुवात केली तर त्याचं मन सुंदर होतं. त्याच्या जीवनामध्ये आळस निघून जातो. आणि ज्याच्या जीवनामध्ये हा आळसरूपी अहंकार निघून जातो ना, त्याच्या जीवनामध्ये श्रेष्ठत्व निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. त्याचं मनसुद्धा भक्तिमय होतं. बघा, कधीकधी आपण उपासनेला बसतो आणि आपल्या मनामध्ये वेगवेगळे विचित्र विचार येतात. आपल्याला समोर वाईट विचार दिसू लागतात. मग आपण उपासना करणं सोडून देतो. पण तुम्ही घाबरून जाऊ नका. ते सतत हे वाईट विचार आहेत ना, तुमच्या जीवनामध्ये अडथळा आणत असतात. पण घट्ट मन करा आणि भगवंताचं नामस्मरण करा. हे वाईट विचार आहेत ना, कुठे पळून जातील तुम्हाला कळणारसुद्धा नाही. कारण श्रीरामाच्या या नामातच एवढी शक्ती आहे ना. बघा, भगवंत एवढा मोठा का आहे बरं? कारण भगवंत एवढा मोठा आहे ना. बघा, हनुमंतरायानं श्रीरामाची भक्ती केली. बघा, सर्वस्व रामाला मानलं. म्हणून तुम्हाला माहीतसुद्धा असेल, प्रत्येक गावागावामध्ये, शहरामध्ये श्रीरामाच्या मंदिरांपेक्षा हनुमंतरायांची मंदिरं जास्त आहेत. कारण हा माझा भगवंत आहे ना, एवढं भोळं दैवत आहे.
जर तुम्ही निर्मळ मनाने त्याला भजलं ना, त्याची सेवा केली, त्याचं नामस्मरण केलं, तर तुम्हाला भरपूर काही देऊन जातो. तुम्हाला कळणारसुद्धा नाही तुम्ही होता कोण आणि झाला कोण. म्हणजे चमत्कार आहे ना, तो नुसताच घडतो का, तर त्याला आपला भक्तिमार्ग जबाबदार असतो. भक्तिमार्ग आपल्या जीवनामध्ये अशा काही चमत्कारिक गोष्टी करतो ना, ते मनुष्याच्या आकलनाच्या पलीकडे असतात. पण जो मनुष्य सेवाभावाने नामस्मरणाने भगवंताचं मन जिंकून घेतो ना, त्याच्या जीवनामध्ये अनेक अडचणीसुद्धा येऊ शकतात, पण त्या अडचणींचं समाधान एवढं श्रेष्ठ असतं ना, एवढं काही मिळून जाईल ना, तुम्हाला कळणारसुद्धा नाही तुम्ही होता कोण आणि झाला कोण. म्हणून भगवंताचं नामस्मरण करा. आयुष्यात भरपूर अडचणीसुद्धा आल्या ना, तरी घाबरून जाऊ नका. नामस्मरणानं दुःखाचं रूपांतर सुखामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.